रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. पनवेल वाउंजे येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव गोंधळी यांच्या आई हरिभक्त परायण वैकुंठवासी मंगलाबाई शंकर गोंधळी यांचे तृतीय पुण्यस्मरण आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हरिभक्त परायण सांधवी वैष्णवी सरस्वती दिदी यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी कीर्तनात तल्लीन झालेले गावकरी दिसून आले. आज माझ्या आईचा तृतीय पुण्यस्मरण दिन आहे. त्या निमित्ताने हरिपाठ, भजन, कीर्तन हे आयोजित केलेले आहेत. आता सकाळी 10 ते 12 कीर्तन झालं. आता संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ, 5 ते 7 मग भजन आहे. दत्त प्रसादिक महिला भजन मंडळ कुंभारपाडा वावंजे, गायिका विद्या दाडावकर आणि पृथ्विका जोगले, भूमिका जोगले यांचं भजन होईल लेडीज. आणि मग आमच्या गावातील संगीतरत्न विष्णुबुवा दाडावकर, रायगड भूषण कृष्णाबुवा पवार, रायगड भूषण दुसरे महाराज आमचे गणेशबुवा गोंधळी, लवबुवा दाडावकर या सर्वांचं हे होणार आहे. चक्री भजन होणार आहे आणि हरिपाठ होणार आहे. हरिपाठ मंडळ तर 4 आहेत आमच्या गावात. सर्वांचा हरिपाठ होणार आहे. त्या निमित्ताने सांगायचा प्रसंग आई काय आहे त्याच्यातलं तेवढंच जाणून घ्या. खाऊन खेळून एवढं दमून की झोप लागली आणि झोपेतून जेव्हा उठलो, जेव्हा मला जाग आली तेव्हा माझं मुंडकं आईच्या मांडीवर होतं. सई सण झालेली होती, सगळं गाव जेवून गेलेलं होतं. माझं मुंडकं आईच्या मांडीवर होतं आणि आई जेवत होती. आणि आईच्या ताटामध्ये अर्धी बाजरीची भाकरी, एका बाजूला खरडा आणि 7 भाज्यांपैकी एकच भाजी थोडीशी उरलेली वाटेत बाजूला होती. लोणचं होतं आणि आई ते खात होती. दिवसभराची मी एवढे पक्वान्न खाल्ल्यावर आईच्या ताटात मला काहीच दिसत नाही. तेव्हा मी आईला विचारलं, आई तू हे का खाते, जे सगळ्यासाठी बनवलं ते का खात नाही? आई म्हणली, बाळा आता ते सगळं संपलं, आता एवढंच शिल्लक राहिलंय ते मी खाते. आईला मी प्रश्न विचारला, आई वाटीवर भाजी स्वतःसाठी काढून ठेवायची ना ग? तेव्हा ती म्हणली, बाळ सगळ्यांना द्यायचं असतं, स्वतःच्या हिश्श्याचं काढून ठेवायचं नसतं. जी आयुष्यभर फक्त लोकांना देते, स्वतःचा हिस्सा कधीच काढून ठेवत नाही, ती आई असते. ती आई असते. मरेपर्यंत देत राहील, मरेपर्यंत. स्वतःचं काही नाही तिला, काही तिचं स्वतःचं साम्राज्यच नाही, अशी आई असते. पण मंगलाबाईची उणीव, आज या आईची उणीव गोंधळी परिवाराला जाणवत असेल. ती उणीव हे पांडुरंगा तुझ्या पितांबरानं भरून काढावी, हे ज्ञानोबा आहे तुमच्या पसायदानानं भरून काढावी, हे तुकोबा आहे तुमच्या गाथ्यानं भरून काढावी, अशी विनम्र प्रार्थना करूया आणि सेवेला विराम देऊया. ज्ञानेश्वर पंचकृषीचं भूषण आमचे दिलीपजी फडके, आमचे विष्णुबुवा असतील, वारंवार संपर्कातली गावची गावांच्या गावची मंडळी मधुकर बुवा असतील, अनेक सदस्यांनी आम्हाला या ठिकाणी वारंवार संपर्क केले. छोटीशी भैरव घेऊया शेवटची चाल.
हरी